या क्षणाची महत्त्वाची बातमी ही दृश्य आपण पाहतोय, थेट दृश्य। यावेळी आदित्य ठाकरे हे राज्य निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। यावेळी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर आदित्य ठाकरे यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत आणि याच बाबत चर्चा करण्यासाठी आता सध्या आदित्य ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्याची माहिती। यासोबतच या भेटीनंतर खरं तर या भेटीत नेमकी काय चर्चा झालेली आहे, कोणते प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले, या संदर्भात स्वतः आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याची माहिती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले जात आहेत। उमेश, काय सविस्तर माहिती? मेघना, आता आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर हे राज्य निवडणूक आयोगाच्या भेटीला आलेले आहेत। कारण ज्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याबाबतची जी प्रारूप यादी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। तो यामध्ये अनेक शंका ज्या आहेत त्या आदित्य ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन उपस्थित केला होता आणि या सगळ्या बाबतच आज ते चर्चा करतायत। आणि ज्या याद्या आहेत त्या याद्या व्यवस्थित असाव्या, कोणाच्याही नावं जी आहेत ती विनाकारण कापलेली नसावीत, ज्या प्रभागामध्ये ज्या मतदाराचं नाव आहे त्याच प्रभागामध्ये ती नावं असावीत, असे अनेक प्रश्न जे आहेत ते निवडणूक अधिकाऱ्यांशी हस्ते बोलणार आहेत आणि याबाबतची चर्चा करणार आहेत आणि यानंतर ते पत्रकार परिषदही घेणार आहेत। त्यामुळे एकूणच या सगळ्या निवडणूक आयोगाच्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यावरती त्यांनी जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते याबाबतची चर्चा निवडणूक अधिकाऱ्यांसोबत ते करतायत। निश्चित, धन्यवाद उमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।